भारतीय राज्यघटनेच्या आधारावर आदर्श मल्हार सेनेचे संस्थापक आबिलाल देवरे सुट्रेपाडा तालुका जिल्हा धुळे या ठिकाणी धनगर समाज एसटी अंमलबजावणी करावी यासाठी 18 ऑक्टोबर पासून 2.5 कोटी धनगरांच्या माध्यमातून 10 ते 5 वाजेपर्यंत बेमुदत आंदोलन करणार आहे। या आंदोलनाचं वैशिष्ट्य एकच, माझ्या धनगर बांधवांना शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आरक्षण मिळावं। 36 क्रमांकावर आमचं घर आहे, आमच्या घराला डावलून तुम्ही आमच्याशी राजकारण करू नये। तसेच आम्हाला भारतीय राज्यघटनेचा कलम 14 कायद्यापुढे समानता, कलम 15 4 सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी विशेष तरतूद, 16 नोकरीत मागास वर्गांना आरक्षण, कलम 46 अनुसूचित जाती जमातीचे शैक्षणिक व आर्थिक हित जपणे ही राज्याची जबाबदारी, अनुच्छेद 342 अनुसूचित जमातीची यादी ठरवणे अधिकार केंद्र सरकारला आहे। आंतरराष्ट्रीय मानवाधिकार जाहीरनामा युडार 1948 अनुच्छेद 2 जन्म, वंश, जात, धर्म, भाषा या भेदभाव मनाई, अनुच्छेद 23 समान कामास समान रोजगाराचा हक्क, अनुच्छेद 26 शिक्षणाचा समान अधिकार। एवढं असताना आमच्या धनगर बांधवांना तुम्ही अंमलबजावणी का करत नाही हा प्रश्न विचारासाठी 2.5 कोटी धनगरांच्या वतीने आबिलाल देवरे प्रश्न विचारत आहे। जर 2014 साली धनगर बांधवांना तुम्ही शब्द दिला तो पूर्ण करावा, आम्ही प्रशिक्षण घेतलं, आम्हाला रोजगार द्यावा, आमच्या मुलांना शिक्षणामध्ये शिष्यवृत्तीमध्ये आणि तसेच नोकरीमध्ये आरक्षण द्यावा, अन्यथा येणारं आंदोलन तीव्र होईल। एवढंच बोलतो, नितच थांबतो। जय भारत, जय मल्हार, जय संविधान।